गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु बिन जगत में घोर अंधेरा, गुरु तीरथ गुरु जियारा। गुरु बिन जीवन है अधूरा, गुरु बिन सूना जग सारा। गुरु आदि है गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार। गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू दर्शन दे। भद्रबाहु योगेश्वर गुरु जी के सारे अनुयायी। गुरु ठाकुर जी, गुरु बाबा जी, गुरु शंकर स्वामी जी। ओ एक सौगात है गुरु की वाणी, गुरु सत है गुरु ज्ञानी। गुरु पद की महिमा है अनोखी, गुरु नित राम नमामि। गुरु आदि है गुरु अनंत, गुरु की महिमा अपरंपार। गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। गुरु मैं तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। जय बाबाजी। आजचा दिवस असतो की आपली श्रद्धा त्यांच्याप्रती व्यक्त करण्याचा, आपलं प्रेम त्यांच्याप्रती व्यक्त करण्याचा आणि काहीतरी संकल्प करण्याचा। मी दरवर्षी म्हणजे माझा इतक्या वर्षांचा नियम आहे की सकाळी 4 वाजता मी साधनेला बसते आणि मी त्यांना कमिटमेंट्स करते की मी हे कार्य करणार आहे, तुम्ही हे दिलेलं मी पूर्ण करणार आहे, मला जे जे सांगितले ते मी पूर्ण करणार आहे। फक्त त्यासाठी तुम्ही सतत माझ्या सोबत राहा, म्हणजे माझी शक्ती, माझी बुद्धी, माझं जे काय आहे ते सगळं त्यांच्यामुळे आहे। त्यामुळे तुम्ही सोबत राहा, मग मी अगदी डोंगर पण फोडेन असं। तर ती कमिटमेंट माझी सकाळी असते 4 वाजता आणि मग दिवसाची सुरुवात होते। आणि वर्ष असंच असतं की मी वर्षभर त्यांनी दिलेली कामं करत असते, त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असते। आता जेव्हा काही दिवसांपूर्वी बाबांची भेट झाली तेव्हा त्यांनी मला असं विचारलं की तुम चलो बोलोगी तो कितने शागिर्द तुम्हारे साथ चलेंगे, ये मुझे बताना। मला तर असं वाटलं की
बरेच जण आकडा असेल, पण जेव्हा गर्भितार्थ कळला त्यांचा, तेव्हा मला असं वाटलं की आकडा कदाचित कमी असू शकतो. कारण की अध्यात्म करणं, वाचणं, बोलणं हे खूप सोपं असतं, पण प्रत्यक्ष अध्यात्म जगणं हे खूप कठीण असतं. आणि तिथे कुठलीही बनावटगिरी चालत नाही, कुठलाही मुखवटा चालत नाही. आपण जसे आहोत तसे असायला लागतो. तिथे कुठलाही आडपडदा नसतो. गुरूंना आपण जसे आहोत तसे दिसत असतात. आपण त्यांच्यासमोर कुठलाही मुखवटा घेऊन वागू नाही शकत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना, उत्तर देताना खूप विचार करायला लागतं. आणि तेव्हा मला कळलं की मी माझ्या साधकांना, शिष्यांना हा प्रश्न नेहमी विचारावा की मी चल म्हटल्यावर किती जण चलतील? कारण की त्यातले अर्धे विचारतील कुठे, अर्धे विचारतील काय काम आहे, कुठे जायचं आहे, किती वेळ लागणार आहे, असं. पण चल म्हटल्यावर चलणारे फार बोटावर मोजण्या इतकेच असतील. तर त्यामुळे जसं मी बाबा सांगतात त्या प्रत्येक गोष्टीला उभी राहते. मी त्यांना विचारत नाही की काय करायचं आहे, माझा किती वेळ मला द्यायचा आहे किंवा किती मेहनत करायची आहे, काही विचारत नाही. त्याने सांगितलं की मी त्या कामासाठी तयार राहते. तसं जेव्हा तुम्ही करायला लागाल ना, तेव्हा आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होईल. कारण की फक्त एक दिवस येऊन गुरूचं उदो करणं ही खूप सोपी गोष्ट आहे, पण गुरूंनी दिलेला वसा पुढे घेऊन जाणं ही खूप कठीण गोष्ट असते. तर ते आपल्याला जमलं पाहिजे. आणि गुरूच्या कार्यामध्ये उतरणं म्हणजे खरंच कठीण, सगळ्यात कठीण. कारण गुरु माहितीने काय नक्की काम करणार, किती आकडम तिकडीने करणार, किती वेडेवाकड्या रस्त्याने जाणार, किती खडकातून जाणार, किती काट्याकुट्यातून जाणार, हे माहिती नसतं. आणि तरीही त्यांच्या मागे जाण्याची तयारी ठेवणं हे खरंच खूप मोठं धाडस असतं. त्यामुळे जेव्हा ते धाडस तुमच्यामध्ये यायला लागेल ना, तेव्हा मला पर्सनली मेसेज करा की आम्ही तयार आहोत. कारण की जेव्हा असे काही साधक जमा होतील ना, तेव्हा खूप मोठं काम आपल्याला करायचं आहे. आणि ते काम जगाच्या कल्याणासाठी असणार आहे. आताही आपण जो यज्ञ करतोय ह्याच्यात आपल्या रुद्रधामला, तो सुद्धा खूप मोठ्या उद्देशाने आपण तो यज्ञ करतो. तो 3 दिवस चालणार आहे. म्हणजे आपण श्रावणात जो करणार आहोत त्याची तयारी बरेच दिवसांपासून सुरू पण आहे. तर तो यज्ञसुद्धा सर्वसामान्य यज्ञ नाही. त्याच्यामागे खूप मोठा उद्देश आहे, जगत कल्याणाचा आहे, असुरांच्या नाशाचा आहे. त्यामुळे त्या यज्ञासाठी सुद्धा आपल्याला सगळ्यांना 3 दिवस कंबर कसून उभं राहायचं आहे तिथे. आणि ते 3 दिवस आपल्याला इतका सक्सेसफुली तो यज्ञ पूर्ण करायचा आहे. कधी काही अडचणी येऊ शकतील, असुरांना ते पटणार नाही, ते आपल्याला काही विघ्न आणतील. त्या सगळ्यासाठी आपल्याला दटून उभं राहावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं गेलं आहे एक मंत्राचा जप, त्या आपल्या सक्सेससाठी. कारण की आपण आपल्या साधनेची ताकदच लावू शकतो सगळ्या गोष्टींना. आपल्याला आयतं काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला साधनेची ताकद लावावी लागते, तेव्हा ती मोठी मोठी कार्य पार पडतात. तसं आपल्याला आता समोर तरी आपला हे 3 दिवसाचा मोठा यज्ञ आहे आणि तो आपल्याला पार पाडायचा आहे. त्या काळामध्ये रुद्रधामला पुष्कळ पाऊस असतो, रस्ता खचलेला असतो. त्यामुळे आम्ही जाणार तर गाडी कुठेतरी दूर ठेवणार, चालत मंदिरापर्यंत जाणार. तसंच तुम्हालाही करावं लागेल, चालत मंदिरापर्यंत यावं लागेल. रस्ता खचलेला असतो, त्यामुळे त्या सगळ्याची तयारी ठेवा. आणि तरीही तिथे पोचायचं आहे आणि तो यज्ञ आपल्याला यशस्वीच करायचा आहे असं अगदी मनात गाठ बांधून ठेवा. कारण की तुमचा हा पोलादी संकल्प आहे ना, तोच दुष्टांना हरवतो. त्यामुळे आपल्याला नेहमी पोलादी संकल्प केले पाहिजेत प्रत्येक गोष्टीसाठी. करू, जमेल, पाहते हे शब्द आपल्यासाठी नसतात. करणारच, होणारच हे शब्द आपल्यासाठी असतात. आणि आपल्या मागे इतकी प्रचंड शक्ती कार्य करत असते. त्यामुळे आपल्याला खरंच कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे खूप ताकदीने, खूप आत्मविश्वासाने आपण पुढे येऊन ही सगळी कार्य हळूहळू पार पाडायची आहे. तर त्यासाठी पुढे या. तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवसाच्या अर्थात माझ्याकडनं खूप आशीर्वाद, खूप शुभेच्छा. पण हा महत्त्वाचा जो मी तुम्हाला सांगितलेला मुद्दा आहे तो लक्षात ठेवा की आज असा संकल्प करा की जो गुरुकार्यासाठी असेल, त्यात तुमचा स्वार्थ नसेल, त्यात तुमच्या घराचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी काही नसेल, तर फक्त गुरूंच्या कार्यामध्ये उतरण्यासाठी असेल. तर असा संकल्प करा आणि त्यासाठी स्वतःच्या मनाची, शरीराची, विचारांची ताकद वाढवा. आणि आपल्याला एक दिवस खूप मोठा क्राऊड बनून
खूप लोकांना वाचवायचं आहे. त्यामुळे आपलं फक्त स्वतःपुरती क्रिया केली, माझं आरोग्य उत्तम झालं, आता मी झालं असं नाही, तर आपल्याला खूप लोकांना मदत करायची आहे, खूप लोकांपर्यंत पोचायचं आहे. अक्षरशः आपण अशा खाईच्या कडेला उभे आहोत ना, की कोणीही त्यात पडेल, कोणीही त्या खाईमध्ये जाऊन संपून जाईल. त्यामुळे त्या प्रत्येकाला आपल्याला वाचवायचं आहे. म्हणून आपल्याला स्वतःला खूप सक्षम व्हावं लागेल. तर त्यासाठी आज असा संकल्प करा की आम्ही सक्षम आहोत, आम्ही गुरुकार्यासाठी तयार आहोत आणि जेव्हा गुरुमाई म्हणतील तेव्हा आम्ही तयार आहोत. असं जेव्हा होईल ना, तेव्हा मग बघा की किती जग बदलेल. जसं माझं बदलले तसं तुमचंही बदलेल आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्या आतमध्ये येईल, ज्याला काही तोड नसते असं. ठीक आहे. त्यामुळे आजच्या दिवसाच्या भरपूर शुभेच्छा सगळ्यांना आणि खूप एन्जॉय करूया आज आपण आजचा दिवस आणि आपल्या गुरुतत्वासाठी खूप प्रेम व्यक्त करूया. जय बाबाजी. हर हर महादेव. विठ्ठल पांडुरंग 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 Thank you.
ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम जय बाबाजी जय ठाकूरजी जय शंकर महाराज श्री स्वामी समर्थ बाबा भद्रभाऊ की ये ताजो तख्त ये साजो सामान नहीं किसी काम का जिंदगी तो है सफर सिर्फ दो सांसों के बीच का तू गुमराह मुसाफिर है तुझे पता नहीं ठिकाने का न जाने कब आए वक्त
वापस लौट जाने का। इतना गुरूर मत कर, सच जान तू है अभिमानी। इतना गुरूर मत कर, सच जान तू है अभिमानी। पानी का बुलबुला है पगले तेरी ये जिंदगानी। पानी का बुलबुला है पगले तेरी ये जिंदगानी। खाक में मिलोगे एक दिन, खाक में मिलोगे, खाक में मिलोगे एक दिन, ना रहेगी कोई निशानी। खाक में मिलोगे एक दिन, ना रहेगी कोई निशानी। इतनी सी है कहानी तेरी, इतनी सी है कहानी। ये प्राणी इतनी सी है कहानी तेरी, इतनी सी है कहानी। चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। गुरु में तेरे शरण पूज्य, तेरे चरण धन्य हो जीवन तू आशीष दे। सुमिरन गुरु पद पूजन, गुरु ही चारों धाम है। गुरु माई को आशीष देने स्वर्ग से गुरुजन आए हैं। गुरु अनुशासन, गुरु समर्पण, गुरु ही वेद पुराण है। गुरु से लगन लगा कर देखो, गुरु ही राधे श्याम है। गुरु आदि है, गुरु अनंत, गुरु की महिमा परंपार। गुरु चरणों में सारा जहां है, गुरु ही सबका पालनहार।